लोकसभेची निवडणूक। निवडणुकीची घोषणा झाल्यामुळे अनेक नेत्यांना आता आपल्या लाडक्या कार्यकर्त्यांची आठवण होणार आहे। बिंबीच्या देठापासून घोषणा देणारा, पळणारा, झुंजणारा कार्यकर्ता शोधला जाईल। खिशात दिडक्या कोंबड्या जातील। संध्याकाळी चायनीजच्या गाडीवर खाण्यापिण्याची सोय केली जाईल। त्यामुळे घरात बापाला विचारणार नाही, पण नेत्याच्या पायावर नित्य नियमानं लोटांगण घालणारे दिसणार आहेत। निवडणूक आली की काहींच्या अंगातच येत असतं। नेत्यांनी खांद्यावर हात ठेवला की चिमूटभर मांस अंगावर चढणारे अनेक या समाजात आहेत। मग ते भावालाही जुमानत नाहीत। नेता सांगेल त्याच्या अंगावर धावून जाणार, डोकी फोडणार, रक्ताचे पाट वाहणार, मार देखील खाणार। इतकंच कशाला तर प्रतिस्पर्धी पक्षातील कार्यकर्त्यांचा जीव घ्यायलाही एक मागे पुढे पाहत नाहीत। तोपर्यंत नेता निवडून आलेला असतो, त्याच्या विजयाचा गुलाल उधळला जात असतो। नेत्यासाठी डोकी फोडणारा कार्यकर्ता मात्र जेलमध्ये जातो। आई वडील कष्टी होतात, बायको एकटी पडते, पोरं बाळं असून पोरकी होतात। कार्यकर्त्याचं कुटुंब संघर्ष करत असतं आणि नेता म्हणतो तो आगाऊच होता। कालपर्यंत तो साहेबाचा खास होता, आज आगाऊ झाला। आता कार्यकर्त्याला नेत्यांचे खरे दात दिसलेले असतात, पण वेळ गेलेली असते। कार्यकर्त्यांमधून नेते निर्माण होतात। जोपर्यंत विचारांची, तत्वाची, नीतिमूल्य आणि विकासाची लढाई राजकारणातून लढली जात होती, तोपर्यंत हे असं होतही होतं। गेले ते दिवस। आता पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा कमवणाऱ्यांना 2-2 पिढ्या राजकारणात आहेत। तुम्ही सरपंच होतात तेव्हा नेत्याची जी पोरं चड्डीत फिरत होती, ती आता आमदार, मंत्री म्हणून वावरताना दिसतील। तुम्ही फार तर आजीचे माजी सरपंच झाले असणार। पोराच्या नोकरीसाठी नेत्याच्याच पोराचे आता उंबरठे झिजवावे लागणार। 100 हेलपाटे मारून थकाल, पण तुमच्या पोराला नोकरी मिळणार नाही। त्यामुळे भावांनो, जास्त हुरळून जाऊ नका। राजकारणाचा चिखल झालाय, त्या चिखलामध्ये माखू नका। डोकी फोडायचे दिवस गेले। काहीतरी कामधंदा करा, कुटुंबाची काळजी घ्या, बायको आणि पोरांना वेळ द्या आणि सुखानं जगा। सांगायची गोष्ट ही की आत्तापर्यंत एकमेकांशी खूप झुंजलात, आता त्यांना झुंजू द्या। सतरंजा उचलण्याचे धंदे बंद करा। जे काय दाखवायचं असेल ते मतपेटीतून दाखवा। धन्यवाद।